नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे, जी श्री संत बाळूमामा यांच्या एका भक्ताने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही सत्य हकीकत आणि त्यांची अशी इच्छा होती की ही जी माहिती आहे ती आम्ही आमच्या चॅनेलद्वारे सर्वांपर्यंत पोचवावी. जी त्यांच्याबद्दल जी त्यांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे आणि कसे श्री संत बाळूमामा यांनी त्यांच्यावरती कृपादृष्टी ठेवली आणि त्यांचं इच्छित फलप्राप्ती त्यांना प्राप्त झाली. तर आमचे एक सहकारी जे आमच्या सोसायटीमध्ये राहत होते, त्यांचा मुलगा त्यांना खूप स्थळं आली, पण त्याचं लग्न काही ठरत नव्हतं. तर आम्ही राहतो चाळीमध्ये, पण आजकाल मुलींची खूप अपेक्षा वाढलेली आहेत की मुलीला आजकाल सरकारी नोकरीवाले हवे असतात, स्वतःचा मोठा चांगल्या जागेवरती फ्लॅट हवा असतो. पण आमचे जे सहकारी होते त्यांचा मुलगा हा चाळीमध्ये राहत होता. 30-35 हजार त्याला पेमेंट होतं. गावाकडे जेमतेम जमीन घर असं त्याचं जीवन होतं. पण आजकाल मुली एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की त्याचं कुठेही लग्न ठरत नव्हतं. खूप स्थळं आली, 3-4 वर्ष झालंच ते स्थळं बघतायत. पण जेव्हा मुलगी पसंत पडते तेव्हा मुलीच्या अपेक्षा खूप असतात आणि मुलगी बरी आहे, ठीक आहे, तिथे काही ना काही अडचण येत होती. म्हणजे पत्रिका जुळत नव्हती, गुण जुळत नव्हते. तर असे प्रॉब्लेम खूप येत होते आणि गेले 4 वर्ष झाले तो मुलगा लग्नासाठी प्रयत्न करत होता. सगळ्या त्या गावाकडे बातमी पसरली होती की मुलाचं लग्न ठरत नाही. मुलगा एवढा दिसायला छान होता, निर्व्यसनी होता, साधं बडीशेपचं सुद्धा त्याला व्यसन नव्हतं आणि हे अख्ख्या गावाला देखील माहीत आहे. तरी पण त्याच्या बाबतीत असं का घडत आहे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण त्याच्याच कामातल्या एका मुलाने त्याला सांगितलं, अरे तुझ्यापेक्षा दारू पिणारी वाईट संगतीला असणारी पोरांचे सुद्धा लग्न होऊन त्यांना 1-1, 2-2 मुलं झालेली आहेत. तुला तर पेमेंटही चांगलं आहे, तुझं मुंबईत छोटंसं का होईना घर आहे, गावाकडेही तुला जमीन जुमलं आहे, मग तुला मुलगी का पसंत होत नाही आहे किंवा तुझं लग्न का ठरत नाही आहे? काहीतरी अडचण असेल, तू असं कर, तू परमपूज्य श्री संत बाळूमामा यांच्या आदमापूरला अमावास्येला फेऱ्या मारायला जा. 21 फेऱ्या मार, तू बघ तुला चमत्कार नक्कीच जाणवेल. त्या मुलाला त्यावरती काही विश्वास बसला नाही आणि तो त्याचं जे नेहमीचं आहे रुटीन चालूच ठेवतो. मुली पाहणं, आपले जे विवाहस्थळावरती जाऊन भेट देणं, अशा पद्धतीने त्यांचं चालू असताना अजून 1 वर्ष उलटून जातं. पण काहीच होत नाही त्याचं, की एवढ्या चांगल्या चांगल्या मुली येतात आणि अचानक त्यांचे लग्न ठरतात काही छोट्या छोट्या कारणावरून. मग त्यालाही कुठेतरी खूप निराशा त्याच्या पदरात पडत असते आणि अशामध्येच त्याला आठवतं त्याच्या मित्राने सांगितलेले बोल आणि तो त्या मित्रासोबतच दर अमावास्येला जायला सुरुवात करतो. अमावास्येला गेल्यानंतर तिथं त्याचं मन एवढं हलकं होतं गेल्यानंतर की त्याची सगळी काळजी चिंता तिथं बाळूमामांच्या पायावरती गेल्यानंतर मिटून जाते आणि त्याला कशाचीही चिंता होत नाही. या काळजीत एवढ्या दिवस तो झुरत होता की माझं कसं होणार, माझं लग्न कधी ठरणार, माझ्याबरोबरीच्या मुलांना 2-2 मुलं झाली तरी माझं लग्न ठरत नाही. घरातल्यांच्याकडून सारखं टॉर्चर केलं जात होतं की लग्नाबद्दल. तर या साऱ्या गोष्टीमुळे त्याची कुठेतरी मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालं होतं आणि ते बाळूमामांच्या चरणावरती गेल्यानंतर त्याला कुठेतरी शांतता भेटली आणि त्याला एकदम प्रसन्न झाल्यासारखं तिथे वाटत होतं. आता अशामध्येच त्याने फेऱ्या चालू केल्या आणि काय आश्चर्य सांगायचं, त्याचे जेव्हा 5वी फेरीला तो गेला होता तेव्हाच गावावरून फोन आला की जी मुलगी लास्ट टाईम बघितली होती त्या मुलीचा होकार आला आहे म्हणून आणि लवकरच तुला गावी बोलवलं आहे असा फोन आला. तो तातडीने गावी जायला निघाला आणि त्याची 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी लगेच सुपारी देखील फुटली आणि महिन्याभरात त्याचं लग्न देखील झालं. तर असा होता चमत्कार त्या आमचे जे सहकारी आहे त्यांच्या मुलाबद्दल घडलेला आणि एवढा त्यांना आनंद झाला की खरंच एवढं म्हणजे आजकाल हे सायन्सचं जग आहे, विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. पण ज्या लोकांना अनुभव आलेला आहे ना, त्या लोकांना नक्कीच या गोष्टीवरती अनुभव बसतो आणि हे कोणी दैवी शक्तीनंच केलेलं आहे यावरती त्यांचा खूप ठाम विश्वास बसून जातो. कारण एवढ्या दिवस आपलं जे काम होत नव्हतं, जे
आपली कुठेतरी अडचण होत होती, एवढे प्रयत्न केले, अडचण होत होती, पण जेव्हा आपण बाळूमामांच्या चरणावरती गेलो तेव्हा एवढ्या सहजपणे तो गुंता सुटून गेला आणि त्याचं लग्न देखील झालं. त्यानंतर देखील ते बाळूमामांना विसरले नाहीत. तर आत्ता डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न झालं आहे आणि तरी देखील ते बोलत आहेत की आम्ही जोडीनं बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरला दर अमावस्येला जाणार आणि त्यांची जी आम्ही बोललो आहे 21 फेऱ्या आम्ही त्यांच्या पूर्ण करणार, 21 वाऱ्या आम्ही त्यांच्या पूर्ण करणार आणि त्यांचे आभार मानणार. तर अशी होती आजची ही सत्य घटना. तुम्ही देखील जरी बाळूमामांवरती अफाट विश्वास असेल तरी धीर हरू नका. बाळूमामा एक ना एक दिवस तुमचं नक्की ऐकणार आणि तुमची मनोकामना पूर्ण करणार. फक्त एक वेळ यावा लागतो, कारण बाळूमामा आपली परीक्षा घेत असतात आणि त्यात आपण उत्तीर्ण हे एक ना एक दिवस होणारच असतो, कारण बाळूमामांची आपण सेवा करत असतो. त्यांचं आपल्याला कुठे ना कुठे प्रोत्साहन असतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांच्या चरणावरती जात जा आणि तुमचं जे काही आहे तिथं जाऊन तुमचं दुःख हलकं करा. त्यांना काही सांगायची गरज नसते. तिथं गेलं की आपणाप सगळं बाळूमामांना समजत असतं आणि आपल्या मागचे जे काही दोष आहेत, ज्या काही कटकटी आहेत त्या निघून जात असतात. तर आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाळूमामाच्या दर्शनाने करा, म्हणजे येणारं पुरं वर्ष तुमचं सुखासमाधानाचं जाईल. जे काही जीवनात अडीअडचणी आहेत, कटकटी आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील आणि निघून जातील. तर अशी ही आजची सत्य घटना जी घडलेली आहे आमच्या एका सहकार्याच्या घरामध्ये. आणि तर ही माहिती तुम्हाला जर माझ्याकडून तुम्हाला पण वाटत असेल की हा चमत्कार श्री संत बाळूमामा यांच्यामुळेच घडला आहे, तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू